आहे वाहण्यासाठीच ना का पिवासाठी? पिवासाठी. तर आता मला माहित नाही काय वापरेल मी, याचा वापर होईल का नाही होईल, तर मी सोबत घेतलं. गरज पडली तर आता मंडळी सगळी पुढे आहे. भेटू माझी काय वल्लक बिल्लक नाही कोणशी, नवीन नवीन सगळी माणसं आहेत, त्याच्यामुळे मला जास्त काय बोलता नाही होतं त्यांच्यासमोर. जसा येईल तसा मी बोलायचा प्रयत्न करेन आणि जे काही दाखवायचं असेल ते मी तुम्हाला 100% दाखवेन. आणि आपला नवीन सॉन्ग येत आहे लवकरच, त्याचं काम चालू आहे. एखादे इथं टाईम झाला तर एखादं त्याला टाईम होईल, समजून घ्या. आता काय बोलायला नाही, चला तिकडेच भेटतो. सध्या आम्ही पोहोचलेलो बघू शकता रेल्वे स्टेशनवर. हा ते रस्ता वाशीचे रेल्वे स्टेशनवर. आता इथून बँड्राला जाणार आहोत आणि बँड्राच्या नंतर आमची ट्रेन आहे. सो आता बँड्रा स्टेशन वावलेलो आहोत आम्ही. बॅगे बेगी घेतल्या, विसर चुकलो, वेगळ्या साईडला वाटतं. ट्रेन पण नाही माहिती आहे ना भाई, कंची जायचं काय बोललं का, जाऊ दे चल. ट्रेन शोधायला लागेल कंची आहे कुठली आहे काय माहिती नाही मला, फर्स्ट टाइम चाललोय. आता डबल चेंज झाला, आता बांद्रा टर्मिनलला जायचं आहे. आम्ही आलो कंशी नाही फायदा, दुसरीकडे चाललो. 5-5 जण भरलो, एका रिक्षात 5-5 जण भरलेली आहे. अर्धी माणसं येतात आपली पाचशे, अर्धी आपण पुढे चाललो. ट्रॅफिक आहे. फायनली आम्ही आमच्या स्टेशनवर बसलेलो आहोत, बघू शकता बँड्रा स्टेशन. इथूनच सगळ्या म्हणजे लांब लांब प्रवासाला इथून जातात. अमित, सुमित, प्रमोद, दीपेश, हे आमचा सगळे डब्बे बघू शकता. इथं अशी जागा आहे, इथं एक आहे म्हणजे 3 सीटा आहेत. या आमची 3 सीटा आहेत. या वेगळी 2 माणसात कोण आहात माहित नाही. ही माझी सीट. चायवाले चायवाले हे चाय चाय पाहिजे ना, चाय चाय गरम पाहिजे. त्याच्यामुळे एक जवळ बसली कारण ती माणसं नसती आणखी त्यांची चालू होती, बघू शकता. आणि दरवाजाचा आवाज होतो तर काय बघू पण तरी काय येत. तर आता आमची माणसं गेली पुरं, आम्ही पोचलो स्टेशनवर. अरे भाई गुजरे बिद्रे हातात नाही, पाय बी तसंच उतरलोय मी, असा उतरलोय. विचार करा कसा उतरलो असेल. आवरी घाई झाली का गुजरी सुद्धा करायला टाइम भेटला नाही. नाही थंडी लय बेकार आहे बाबा, लय बेकार. ह्या त्रास होत आहे आपल्यापेक्षा तरी डबल थंडी 100% आहे. बोललेली तरी सगळी माणसं पुरं गेली. आता डायरेक्ट आपण तिकडे भेटू, कारण आता सगळा सामान हातात नाही, जमन आहे बोलायला, ब्लॉगिंगला जमन आहे. सो मग तिकडे दाखवते का असेल त्या. चला. थंडी कशी आहे? थंडी कडक थंडी आहे. सगळ्यांचे कपच्या बनल्या, उतरले बसून. सकाळचं 5 वाजले, गर्दी बघा. ते नंतर आम्हाला काय जाऊ होता त्याच माहिती नाही, ठेवत होता त्याच्यामुळे मेन्यू बॅग जाऊ दे काहीतरी जाऊ. त्याच्यानंतर मला माहिती पडलं का आम्ही हॉटेलवर चाललो. हॉटेलवर पोचलो आम्ही काहीतरी 12पर्यंत. त्याच्यानंतर काय बस भाऊ पण तिथं झोपलो सरळ. पुढच्या दिवशी सरळ उठलो. आमचा प्लॅन काय होता मनास काय माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी गेलो खाली बघायला आमचा प्लॅन काय आहे, कुठं फिरायचं आहे. आता उज्जैन फिरत आहे पूर्ण. खाऊ गल्ल्या पिल्ल्या पैसे घेतले तर काय म्हटलं तर घेते सगळी खाली. आता नाश्ता करू, चला खाली
सगळे गेली. जी मागवली पहिले ट्रायल साठी 4 मागवले. नाही तो खावायची सुरुवात केली हवी हवीनं. जामच भूक लागली रात्रीपासून वाटतं खाला नाही. त्या येतात ना तर भाव नीट करा. जाम महाग आहे. 2-2, 3-3 हजार रुपये म्हणजे एके गाडी 5 जण जातात. त्याचा डायरेक्ट तो आम्हाला 4,500 रुपये बोलला संध्याकाळपर्यंतचा. ना असं आमचं 3 गाड्या आहेत. म्हणजे जो विचार करा याला 15,000 रुपये 15,000 धरा 15,000 रुपये याला देऊ खाऊ आहे का. म्हणून येता इकडं उज्जैनला तर रिक्षावाल्यांची भाव नीट करा. कारण यांचं रेट लय हाय आहे आपल्यापेक्षा. म्हणून आता आम्ही वेगळ्या रिक्षा बघतो. घेतला सेम हाइट आहे. अपन कहाँ चलेंगे? वीडियो चले अपन काल भैरव चलेंगे. उसके बाद दलकालिका मंदिर. उसके बाद शांति बेनी आश्रम, राजा भरतरी गुफा, 6 मंदिर चलेंगे. और इसके कितना टाइम लगेगा अपने को? 3 से 3.5 घंटे लगेंगे. तो गाइस आप देख रहे हो यहाँ पे पूरा ये गोपाल मंदिर, ये मार्केट सब भरा है. जामा मस्जिद गोपाल मंदिर, जामा मस्जिद गोपाल मंदिर है. इनकी जॉब करा दी गोपाल मंदिर उज्जैन. हाँ उज्जैन. देखो यहाँ पे छोटा छोटा रिक्शा है ये. और हम सब सकाळी आम्ही लवकर बघा कसे बसले. थंडी उरली सगळ्यांची. जामच फास्ट वेळेने थांबत असत. बोला काय म्हणतो. आता आम्ही आलेलो आहोत काल भैरवला. मला चालता नाही आहे कारण चप्पल नाही मला चप्पलाची सवय लागल्यामुळं बिन चप्पलचा चालता नाही आहे. सगळी माणसं पुरं गेली. मीच पाठीवर आलोय. गर्दी जाम आहे. अरे बाबा थांबा. हाय काही तशी शूटिंग करायला भेटते का नाही. इथं वाटतं ते ड्रायव्हरनी सांगला का फोन जपून ठेवा कारण की इथं चोऱ्या जाम होतात. चिकाटता माणसानं तुझा फोन त्यांची कोण कधी नेईल पत्ता नाही लागायचा. त्याच्यामुळं तो बोलला फोन नीट ठेव नेत असतं. आता बघूया कसा काय आहे. गर्दी तर इथं जाम आहे. दाखवते तुम्हाला. थांबा. आता आम्ही आता दर्शन करायला. आता मला ते एक इंटरेस्टिंग दाखवतं. इथं बघा तशी आहे बियर शॉप. तर मला वाटतं तसं इथं बियर शॉप काय तर काल भैरवला म्हणजे दारू म्हणजे ते काही वाहतात का सोडतात तसं काय आहे मला नीट माहिती नाही. त्याच्यामुळे ते बियर आहे. बियर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे दारू तुम्हाला सोडायची असेल किंवा व्हायची असेल तर तुम्ही इथून म्हणजे टॅग करू शकता. त्यासाठी इथं चढवतात. इथं बघू शकता गर्दी किती आहे. आमची माणसं घुसली. आता या आमची माणसं तशी टॅग करायला का पिऊ आलेले त्या माहिती नाही. चला आतमध्ये बघू. तर बघू शकता कशा इंटरनॅशनल प्रकारचे आपल्याला दारू बघायला मिळते. म्हणजे आपण इथं वाहू शकता दारू. तर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही घेऊ पण शकता घरच्यासाठी. जास्त नका घेऊ महाग आहे. वाहण्यासाठीच ना का पिवासाठी? पिवाचा आहे काय प्रसाद. बघू शकता. आता मी एक घोट मारतोय. यांची प्रसाद आहे. घरा बोल ऐकील तरी एकदा ट्राय करायला काय जाते बघू. रॉयल स्टारचं आहे. अरे वाटतील नंतर पिईल पिऊ का मी मला माहित नाही मी पिईल का नाही. ट्राय करेल. चला. तर बघू शकता किती लोकांच्या सोबत बघू शकता दारू आहे. म्हणजे सगळीच जण दारू वाहतात असं समजा. म्हणजे काल भैरवला दारू वाहतात असा प्रकार आहे तरी.
जास्त रोल आहे. त्याच्यानंतर आम्ही गुफन गेलो. अरे बाबा काय बोलू, जावाला येवाला जागा नव्हती. काय बोलू, एकच दरवाजा होता तर भाई निघताना वांद झालं. आणि बघू शकता आतमध्ये मंदिरं होती, तर बघण्यासारखं खूप काही होतं गुफामध्ये. पण बाबा दरवाजासाठी वांद व्हायचं कारण की भाई आवरी गर्दी पडायची. दरवाजे जे तर का निघता नव्हता येत. बाबा काय बोलू तुम्हाला. एकच दरवाजा आहे, त्याच्यामुळं काय गर्दी होते, निघता नाही आहे. म्हणजे एकदाच येतील तरी एकदाच जातील तरी अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळं त्या अशी गर्दी होते, लफडा होते ना. त्या संडे आहे, पब्लिक फुल आहे. हे बघा, आता आपण निघूया. झाला आपलं चला. तरी बघलं तरी यावरी पब्लिक आतमध्ये एकच रस्ता जातील कशी मला समजत नाही.
गुफा होती ते गुफेमध्ये घुसली तर ती ही गुफा वेगळी होती थोडी. बघा त्याच्यामुळे चला बसून जावं लागतं. कोणात घुसू का? हे चल अरे जागा नाही. अरे तू हसू नको बहिणी, नागल टाकला फुटेल तुझं. गर्दी बघ.